आणि आता बातमी आहे पुण्यातली। काही वेळापूर्वी पुण्यामध्ये एक वेगळाच वाद रंगलेला होता। शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं पुण्याला, पण पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये एक चांगलाच गोंधळ झाला। मुद्दा होता पुणेरी पगडी घालायची की फुले पगडी, आणि यावरून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने आले तेव्हाची दृश्य आपण बघतोय। विद्यार्थी संघटना या मुद्द्यावरून चांगल्याच आक्रमक झाल्यात आणि विद्यापीठात पेशवाई आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय। काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान, आंतरविद्याशाखा। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणापेक्षा पगडी जास्त महत्त्वाची ठरायला लागली असं वाटतं? रेणुका, हा वाद जो आहे तो गेले आठवडाभर पुणे विद्यापीठाच्या आसपास सातत्यानं घोंगावतोय। याचं कारण पुणे विद्यापीठानं दरवर्षी पदवीदान समारंभामध्ये जो काळा गाऊन आणि काळी टोपी घातली जाते त्याऐवजी पुणेरी पेहराव करून यावा, उपरणं घ्यावा आणि त्याच्यावरती लाल टोपी असावी अशी भूमिका मांडली होती। वास्तविक ही टोपी कुठली यावरून सातत्यानं चर्चा सुरू झाल्या। मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान जे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आहेत ते पुणेरी पगडी घालून गेले 4 वर्षापासून या पदवीदान सोहळ्यामध्ये सहभागी होतात। त्यामुळे तशी पगडी न घालता फुले पगडी घालावी आणि ज्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुलेंच्या नावानं सुरू होतं त्या विद्यापीठाला समतेचा आदर्श त्या विद्यापीठानं घालून द्यावा अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे केलेली होती। संभाजी ब्रिगेड असेल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल किंवा आणखी लोजदची विद्यार्थी संघटना असेल, या सगळ्यांनी ही मागणी केलेली होती। त्यावेळेस कुलगुरूंनी स्पष्ट केलेलं होतं की सगळ्यांना एकाच प्रकारची टोपी जी आहे ती असेल। मात्र आज प्रत्यक्ष पदवीदान समारंभाच्या दरम्यान मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांनी पुणेरी पगडी घातली आणि त्याच्यावरून या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या। काही विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभ सुरू असताना आतमध्ये येऊन पुणेरी पगडी नको, समतेची वाट धरा, फुले पगडी घ्या अशी घोषणाबाजी जी आहे ती जोरदार केली आणि त्याच्यानंतर तात्काळ या विद्यार्थ्यांना लगेच पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी चक्क गाढवाला पुणे विद्यापीठाच्या गेटवरती पुणे पगडी घातली आणि त्याला विद्यापीठातून फेरी मारल्यानंतर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। या सगळ्या घटनेनंतर आता संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ हे आमने सामने आलेत। पुणेरी पगडी की समता पसरवणारी फुलेंची पगडी असा वाद जो आहे तो नव्यानं सुरू झाला आहे। आपल्याला माहिती आहे यापूर्वीसुद्धा हा वाद 6 महिन्यांपूर्वी झालेला होता, जेव्हा स्वतः शरद पवार यांनी फुले पगडी वापरावी असं म्हटलं होतं, जेव्हा भुजबळ नव्यानं पहिल्यांदा सुटून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आलेले होते। आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, त्यांना विचारूया हा वाद आता पुन्हा नव्यानं उभा राहिला आहे, पुणेरी पगडी की फुले पगडी? संभाजी ब्रिगेडची भूमिका काय? या पुण्याची ओळख महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीमुळे ओळखली जाते। याच पुण्यातून शिक्षणाचं रोपटं सावित्रीबाई फुलेंना घेऊन महात्मा फुलेंनी रोवलं। आज तो वटवृक्ष झालेला आहे। महात्मा फुलेंचे विचार समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करणारे आहेत। या पुण्यामध्ये जे जवळकरांचं पुणे म्हणून हे ओळखलं जातं, तसं जिजाऊ शिवरायांचं पुणे म्हणून पण ओळखलं जातं। एवढी पुण्याची ओळख असताना याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर याच विषमतावादी पुणेरी पगडी घालणाऱ्या पेशवाईच्या काळातील लोकांनी शिक्षण चळवळ सुरू केली म्हणून सावित्रीबाई फुलेंवर दगडगोटे शेण मारले होते। त्याच विद्यापीठाला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे आणि यावर्षीपासून विद्यापीठाने किंवा राज्य सरकारने असा निर्णय घेतला की पदवीदान समारंभामध्ये पारंपरिक वेशामध्ये पगडी घालायची। त्यांच्या डोक्यात नेमकं हे होतं की आपल्याला पुणेरी पगडी वापरायची, परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही 8 दिवसापूर्वीच विद्यापीठाला एक निवेदन दिलं। त्याच्यामध्ये सांगितलं की विषमतावादी विचार प्रस्थापित करणारी पुणेरी पगडी आम्हाला मान्य नाही। महात्मा फुलेंचे जे समता, समानता आणि बंधुताचे विचार आहेत त्या विचारांना प्रमाण मानून महात्मा फुलेंची जी महात्मा फुले पगडी आहे ती विद्यार्थ्यांना घालावी, कारण की प्रत्येक जाती धर्मांचे विद्यार्थी या विद्यापीठात शिकतात। त्यांच्या डोक्यावर विषमतावादी विचार नकोय तर समतेचे विचार असले पाहिजेत।
तरच हा महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष राहू शकतो, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी. ठीक आहे आनंद, तुम्हाला हे मान्य आहे का? संतोष शिंदेंचं म्हणणं आहे की एकीकडे सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये शिक्षणाची चळवळ सुरू केली, त्याचा वटवृक्ष झाला आणि त्याच पुण्यामध्ये असलेल्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यासाठी सुद्धा मोठा लढा उभारावा लागला होता. ज्या पुणेरी पगडीचा उल्लेख संतोष शिंदे यांनी केला किंवा आज विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलनं घातलाय, ती विषमतावादी पगडी आणि सावित्रीबाई फुलेंना सुद्धा याच विषमतावादी विचारांमधूनच शेणाचा आणि दगडगोट्यांचा सामना करावा लागला होता. मुळात पुणेरी पगडीकडं विषमतावादी किंवा जातीवादी बघणे याचाच आम्ही तीव्र धिक्कार करतो. पुणेरी पगडी बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, ते बुद्धिमत्ता डोक्यांच्यावर शोभते. आज ज्यांनी गाढवाच्या डोंगरावर घालून बघितली त्यांनी स्वतःची लायकी सिद्ध केली आहे. याच्या आधी ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ती घातली होती ते काय गाढव होते असं सुद्धा त्यांनी मान्य केल्यासारखं आहे. ही पहिलं. दुसरं, पुणेरी पगडीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या देशातला प्रत्येक राष्ट्रपती, प्रत्येक पंतप्रधान जेव्हा जेव्हा इथं आले तेव्हा त्याला पगडी घातली गेली आहे. काल सुद्धा नरेंद्र मोदींना अशा स्वरूपाची पगडी सोलापुरामध्ये घातण्यात आली. त्या पगडीकडे आम्ही बुद्धिमत्तेचं लक्षण म्हणून बघतो. विद्यापीठ हे शिक्षणाचं माहेरघर आहे, शिक्षणाचं केंद्र आहे. तिथं ही पगडी घालणं याच्यासारखा सर्वोच्च सन्मान कोणत्याही नाही आहे. सावित्रीबाई फुले असतील किंवा ज्योतिबा फुले असतील यांना काही लोकांनी जर त्रास दिला असेल तर काही लोकांनी त्यांचा सन्मान सुद्धा केला आहे. फुले सरांना शाळा देणारे भिडे ब्राह्मणच होते, अनेक शिक्षक ब्राह्मण होते, त्यांचा सुद्धा सन्मान सुद्धा मग त्यांनी केला पाहिजे. एखाद्या व्यक्ती जर चुकत असेल त्याचा जर तुम्ही निषेध करता तर ज्या लोकांनी समर्थन केलंय त्यांचं सुद्धा तुम्हाला सत्कार करता. आणि एक महत्त्वाची बातमी येते युती संदर्भातली. भाजप अध्यक्ष अमित शहांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा झाल्याची आणखीन एक महत्त्वाची बातमी आतापर्यंत पोहोचतेय. युतीबाबत अमित शहांनी चर्चा केलेली आणि युतीचा निर्णय हा मुंबईत होणार असल्याचं आता कळतं आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर अमित शहांसोबत पुन्हा एकदा चर्चा झाल्याचं कळतंय. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आत्ताचे अपडेट्स. बरोबर आहे, अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. युतीच्या संदर्भात शिवसेना आणि भाजपच्या भविष्यासंदर्भात ही चर्चा आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची पुन्हा एकदा चर्चा झालेली आहे. युतीच्या संदर्भात महत्वाचं म्हणजे 2च दिवसापूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री दिल्लीत आले होते. त्यावेळेस फक्त त्यांची चर्चा अमित शहा सोबत झाली होती. जवळपास 4 तास ही बैठक चालली आणि बैठकीनंतर आज पुन्हा एकदा चर्चा झालेली आहे. आणि सोबतच जर बघितलं तर उद्धव ठाकरेंसोबत देखील काल मुंबईत चर्चा झाल्याची माहिती निश्चितच अंतिम कदाचित मुंबईमध्ये यावर चर्चा होईल अशी माहिती कळते. अमित शहांची मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा झाल्याचं कळते. आताचं महत्त्वाचं अपडेट. इतरही बातम्यांचा आढावा घेऊयात एका ब्रेकनंतर.